Hello students, good day to all of you. In this lecture we are going to study first partition value, that is quartiles. We studied earlier what is meant by quartile, how many parts quartiles मध्ये किती पार्ट्स होतात. तर आपण बघितले किती पार्ट्स होतात, 4 इक्वल पार्ट्स. आणि Q2 जो असणार आहे, सेकंड पार्ट जो असणार आहे तो काय असणार आहे, मीडियन असणार आहे. So meaning of quartile. Quartiles are values of data which divide the whole set of observations into 4 equal parts. जेवढे पण ऑब्झर्वेशन असणार आहे त्याचे किती पार्ट्स होतात, 4 इक्वल पार्ट्स. Q1, Q2, Q3 अँड Q4 हे 4 इक्वल पार्ट्स. आणि आपल्याला किती कॅल्क्युलेट करायचे असतात, अप टू Q3. There are 3 quartiles which divide the data into 4 equal parts when data is arranged in ascending or descending order. सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागतं, असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला अरेंजमेंट करावी लागते त्या डाटाची, जे पण ऑब्झर्वेशन्स असणार आहेत. दे आर नोन ॲज Q1, Q2 अँड Q3 रिस्पेक्टिवली. सेकंड क्वार्टाईल इज नथिंग बट द मीडियन. जसं सांगितलं मी, जो सेकंड क्वार्टाईल असणार आहे Q2 हा काय असतो, मीडियन असतो. Q2 अँड Q3, फर्स्ट क्वार्टाईल, सेकंड क्वार्टाईल अँड थर्ड क्वार्टाईल. आणि पार्ट्स किती होतात क्वार्टाईलचे, 4. म्हणजे जे ऑब्झर्वेशन्स असणार आहेत त्याचे 4 इक्वल पार्ट्स होतात. इथे दिलेलं आहे बघा, इट इज एक्सप्लेन इन द फॉलोइंग एक्झाम्पल. Q1, Q2 अँड Q3 किती ऑब्झर्वेशन आहे तिथे, 4 ऑब्झर्वेशन आहे. आणि आपल्याला किती काढायचे, Q1, Q2 अँड Q3. In general, for individual and ungrouped data, we get the formula for Q1, Q2 and Q3 as given below. आता काय फॉर्म्युला आहे, Q1 is equal to size of I in the bracket n plus 1 divided by 4th observation. I means काय असणार आहे, जे नंबर्स असणार आहेत ते 1, 2, 3, जसं क्वार्टाईल आपण काढणार आहोत तसं. फॉर ग्रुप डाटा और कंटिन्यूअस डाटा, Q1 is equal to L plus in the bracket IN divided by 4 minus CF divided by, the whole equation is divided by F. Close the bracket, multiplied by H. I is equal to 1, 2, 3. आता प्रत्येक सिम्बॉलचं आपण मिनिंग बघूया. वेअर एल इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ क्वार्टाईल क्लास, जे आपण सेकंड फॉर्म्युलामध्ये बघणार आहोत कंटिन्युअस डाटासाठी, जिथे ग्रुप्स दिलेले असतात. एफ मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ द क्वार्टाईल क्लास, ते सेकंडमध्येच आपल्याला बघायचं. सी एफ मीन्स क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द क्वार्टाईल क्लास. एन इज इक्वल टू टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी minus lower limit of the quartile class. So let us turn to actual problems. Calculation of quartiles. There are some solved examples. Please check the textbook. फर्स्ट वन जो डाटा आहे तो इंडिव्हिज्युअल डाटासाठी आपल्याला दिलेला एक्झाम्पल्स. फर्स्ट, कॅल्क्युलेट Q1 and Q3 of the first semester examination marks scored by the students as given. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं आहे, Q1 अँड Q3 फर्स्ट सेमिस्टरचे मार्क्स दिलेले आहेत स्टुडंटचे. किती दिले आहेत, 40, 85, 84, 83, 82, 69, 68, 65, 64, 55, 45. आता फर्स्ट वन आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा पण आपण क्वार्टाईल कॅल्क्युलेट करतो आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, जो डाटा आहे तो इंडिव्हिज्युअल डाटा दिलेला असेल तो काय करायचा आहे, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. एक तर तुम्ही फिक्स करा, आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्येच अरेंज करायचं आहे. सो सोल्युशनमध्ये फर्स्ट वन काय येणार, अरेंज द सिरीज इन असेंडिंग ऑर्डर. जो आता डाटा दिला आहे 40पासून 45पर्यंत, मग आपल्याला लोवेस्टपासून हायेस्टपर्यंत जायचं आहे.
सो फर्स्ट लोवेस्ट काय आहे 40, देन 45, देन 55, 64, 65, 68, 69, 82, 83, 84 and last one is 85. Started from the lowest to the highest. So n is equal to total number of observation. आता किती ऑब्झर्वेशन्स आहेत कॅल्क्युलेट केले तर 40 पासून ते 80 जे ऑब्झर्वेशन दिलेत ते मोजायचेत. सो राईट डाऊन द फॉर्म्युला Q1 is equal to size of in the bracket n+1 divided by 4th observation. आता Q1 आहे म्हणजे काय करायचं आपल्याला तिथे काय लिहायचंच नाही साईज ऑफ डायरेक्ट राईट डाऊन इन द ब्रॅकेट n+1/4. सो n किती आहे 11 आहे. सेकंड स्टेप Q1 इज इक्वल टू साईज ऑफ इन द ब्रॅकेट 11 + 1 डिवायडेड बाय 4. आता 4 का घेतो आपण इथे 4 क्वार्टाईल आहे 4, डिसाईल आहे 10, पर्सेंटाईल आहे 100. सो हिअर राईट डाऊन द 4. 11 + 1 divided by 4. Solve the bracket. 11 + 1, 12/4. Divide the 12 by 4. Third observation. Q1 is equal to size of third observation. म्हणजे आता थर्ड ऑब्झर्वेशन आपण अरेंज केलेला डाटा बघायचा आहे. फर्स्ट काय आहे 40, सेकंड आहे 45, थर्ड आहे 55. मीन्स Q1 is equal to size of third observation is 55. Therefore Q1 is equal to 55. म्हणजे आपलं किती मिळालं Q1 55. नेक्स्ट वन आपल्याला Q3 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो Q3साठी आता मी सांगितलं जेव्हा Q1 असेल तेव्हा आपल्याला ब्रॅकेटच्या अगोदर काही घ्यायचं नाही. जेव्हा Q3 असणार आहे किंवा Q2 असेल तेव्हा काय घ्यायचं आहे साईज ऑफ 3 जेव्हा Q3 असेल किंवा साईज ऑफ 2 जेव्हा Q2 असेल. सो हिअर Q3 is equal to size of 3 in the bracket n+1/4th observation. Q3 is equal to size of +1/4th observation. Q3 is equal to size of 3 in the bracket 12/4 observation. Q3 is equal to size of in the bracket 3 multiplied by 3. आता ते 12ला आपण डिवाइड केलं 4नी तर किती येणार आहे 3. 4 3 = 12. सो 3 multiplied by 3 जे ब्रॅकेटच्या अगोदर घेतलेलं ते आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला मिळालं 12/4 3. ह्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. सो 3 multiplied by 3 9th ऑब्झर्वेशन. आता जर आपण बघितलं 9th 40 पासून 40 फर्स्ट ऑब्झर्वेशन 40, सेकंड 45, थर्ड 55, फोर्थ 64, फिफ्थ 65, सिक्स्थ 68, सेवन्थ 69, 8 82, 9th 83. म्हणजे 9th ऑब्झर्वेशन काय आहे 83. म्हणजे आपलं Q3 काय मिळालं 83. देअरफॉर Q3 इज इक्वल टू 83. जे ऑब्झर्वेशन असेल त्या ऑब्झर्वेशनचं व्हॅल्यू बघायची आपल्याला. सो Q1 किती आलं 55 आणि Q3 83. तर नेक्स्ट आहे ते जरा डिफरंट आहे. कॅल्क्युलेट Q3 फॉर द गिवन डिस्ट्रीब्युशन. Q3 कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये बघा पेज नंबर 16, 20, 28, 31, 18, 19, 17, 32, 33, 22 and 21. फर्स्ट एक लक्षात ठेवायचं असेंडिंगमध्येच आपल्याला अरेंज करायचं आहे कायम. तर सोल्युशनमध्ये अरेंज द डाटा इन असेंडिंग ऑर्डर. लोवेस्ट व्हॅल्यू 17 आहे, देन आणि किती ऑब्झर्वेशन आहेत ते कॅल्क्युलेट करा. n इज इक्वल टू 10. Q3 इज इक्वल टू साईज ऑफ 3. जसं मगाशी सांगितलं Q3 असेल तर आपल्याला ब्रॅकेटच्या अगोदर काय घ्यायचं आहे 3 घ्यायचं आहे. सो राईट डाऊन साईज ऑफ 3 इन द ब्रॅकेट n+1/4th ऑब्झर्वेशन. Q3 इज इक्वल टू साईज ऑफ 3 इन द ब्रॅकेट पुट द व्हॅल्यू ऑफ n. ची व्हॅल्यू किती आहे 10. 10 ऑब्झर्वेशन्स आहेत ना.
10 + 1 by 4th, बाकी सेम राहणार. Q3 is equal to size of in the bracket 3 multiplied by 11 by 4. आता 11ला आपण डिवाइड होऊ शकत नाही, सो 3 multiplied by 11 करा अगोदर, 33/4. आता पॉईंटमध्ये आन्सर येणार आहे. 33ला पूर्ण आपल्याला भाग जाणार आहे का? नाही, पूर्णपणे आपण डिवाइड करू शकत नाही, म्हणजे कसं येणार आहे, फ्रॅक्शनमध्ये आन्सर येणार आहे. सो 8.25 करून बघा. Q3 is equal to size of 8 observation plus 0.25 means in the bracket write down 9th observation minus 8 observation. मग आता 31 तसेच ठेवायचे आहे. 8 ऑब्झर्वेशन जे आहे आपलं बघा अरेंज केल्यानंतरचं, फर्स्ट आहे 17, सेकंड 18, थर्ड 19, फोर्थ 20, फिफ्थ 21, सिक्स्थ 22, सेवन्थ 28, 8th 31, 9th 32 अँड 10th 33. म्हणजे 10वं जे ऑब्झर्वेशन आहे ते काय आहे, 33 आहे. आणि 8 किती आहे, 31 आहे. सो राईट डाऊन 31, साईज ऑफ 8 ऑब्झर्वेशन 31 प्लस 0.25 इन द ब्रॅकेट. 9th ऑब्झर्वेशन जे आहे 32 आहे आणि 8 आहे ते 31 आहे. 32 So Q3 is equal to 31 plus 0.25 multiplied by 1. 0.25 पहिले नेहमी बघायचं. फर्स्ट वन काय करायचं, मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं. देन डिव्हिजन, नेक्स्ट ॲडिशन आणि नेक्स्ट सबट्रॅक्शन. या पद्धतीने आपण सॉल्व करायचं. सो फर्स्ट 0.25 मल्टिप्लाइड बाय 1, आन्सर सेम येणार आहे 0.25. 31 plus 0.25 is 31.25. So Q3 is equal to 31.25. लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा पण या टाईपमध्ये एक्झाम्पल असेल तर आपल्याला काय करायचं आहे, फ्रॅक्शनमध्ये जेव्हा डेसिमलमध्ये आन्सर येईल. आता इथं 8.25 आले म्हणजे पॉईंट नंतरचं बघायचं आपल्याला. लक्षात आलं, 0 + 0.25 आणि काय करायचं आहे आपल्याला ऑब्झर्वेशन बघायचं आहे किती आहे. फर्स्ट वन जे आलं आहे अगोदर फ्रॅक्शनच्या अगोदर 8 आलेलं आहे. सो 8 नंतर काय आहे 9th. 8 नंतर जास्तच असणार आहे ना, हायेस्टच व्हॅल्यू असणार आहे. सो 9th मायनस 8 ऑब्झर्वेशन. आणि नेहमी काय करायचं, सोल्युशन करताना जेव्हा पण मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल त्याच्यामध्ये फर्स्ट वन मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट सॉल्व करायचे, नंतर मल्टिप्लिकेशन, देन डिव्हिजन, देन ॲडिशन अँड देन सबट्रॅक्शन. So today we studied quartile of individual data. In the next lecture we are going to study next data, that is discrete data. Thank you.